आज जसं की बघू शकता आपण सॅटर्डे संडे आणि ॲज युजल आपण आता निघालो एका नवीन डेस्टिनेशनला फिरायला. आणि आज आपण आलो आहे पुण्याच्या पुढे जे नारायणपूर आहे, प्रति बालाजी तिथे आहे आपण सध्या. आणि इथून पुढे आपण आता सासवड साईडला जे टेम्पल्स किंवा अजून काय गोष्टी आहेत त्या कव्हर करणार आहोत. तर आपण आता जाणार आहे नारायणपूरला. बघूया, तुम्हाला पण दाखवू कसं काय मंदिर. तुम्ही इकडे येऊ शकता, म्हणजे ऑन द वे सातारला जाताना पण तुम्ही लेफ्टला एक 5च मिनटं आहे नारायणपूरवरून आतमध्ये येऊन बघून तुम्ही जाऊ शकता. ह्याला आपलं नारायणपूरमध्ये आतमध्ये तर शूट अलाउड नाहीये, पण तरी पण आम्ही ट्राय करतो, बघू जेवढं होईल तेवढं आम्ही कव्हर करू. आणि आज कमेंट मध्ये सांगा की आमची मम्मा कशी दिसते. येस, आज बघा रेणुका ट्रेडिशनल लुक मध्ये आलेली आहे पूर्णपणे. आणि मला आम्हाला कमेंट मध्ये सांगा की मम्मा तर बघा, आता तुम्ही बघू शकता आपण आतमध्ये आलो त्या मेन गेटमधून एंट्री करून. आणि इकडे भरपूर मोठी जागा आहे पार्किंगसाठी. तर जेव्हा पण तुम्ही कधी मुंबईवरून साताऱ्याला जात असाल तर लेफ्ट साईडला नारायणपूरचा एक बोर्ड लागतो बघा, नारायणपूर श्री क्षेत्र. तिथून तुम्ही जर लेफ्ट मारून आत आला तर एक 5-6 मिनटात तुम्ही या मंदिराजवळ पोचता. आणि खूपच सुंदर मंदिर आहे. आपण बघूया पुढे आता. तर बघा, आपण आता आलो आहोत प्रति बालाजीजवळ. तर इथे जे चप्पल आणि बूटचं जे स्टँड दिसतं आहे, इकडे तुम्हाला चप्पल्स काढायचे आहेत कंपल्सरी, कारण आतमध्ये बिलकुल अलाउड नाही आहे चप्पल काढायला. आणि दुसरी गोष्ट, इथे पुढे तुम्हाला दिसत असेल बोर्ड, इथे काही कॅन्टीन दिसत आहेत. आणि हे बघा, इथे दिसतं आहे ना, मोबाईल इथे तुम्हाला ठेवायचा आहे. तर कॅमेरा आणि मोबाईल स्ट्रिक्टली प्रोहिबिटेड आहेत, म्हणजे आतमध्ये मंदिरामध्ये अलाउड नाही आहे अजिबात फोटोग्राफी करायला. तुम्ही दर्शन घेऊन येऊन मंदिराच्या बाहेरच्या परिसरात तुम्ही काढू शकता फोटो. आणि आता जसं की बघू शकता, हे बघा, हे ते मंदिर आहे. हे केतकावळे नारायणपूर येथील प्रति बालाजीचं मंदिर आहे. आणि हे मंदिर जे आहे हे तिरुपती बालाजीचं जे मंदिर आहे त्याची सेम रेप्लिका किंवा प्रतिकृती आहे असं आपण म्हणू शकतो. आणि व्यंकटेश्वराचं एक भक्ती केंद्र म्हणून पण हे ओळखलं जातं. आणि जे बालाजी संस्था आहे त्यांच्यातर्फे हे बांधलेलं आहे. आणि याचं स्थान तुम्हाला जर सांगायचं गेलं प्लेस कुठे आहे, तरी पुणे सातारा हायवे जसं मी सांगितलं तुम्हाला, तर कापूरहोळजवळ केतकावळे गावाजवळ हे लेफ्ट साईडलाच हे मंदिर आहे. खूप छान आहे, तुम्ही डेफिनेटली येऊन इथे दर्शन घेतलं पाहिजे. खूपच सुंदर आहे. आणि ह्या मंदिराची लोकेशन अशी आहे की पुण्यापासून ॲप्रॉक्सिमेट 40 ते 50 किलोमीटर अंतरावर हे आहे. आणि स्वारगेटवरून आपल्याला नारायणपूरसाठी बसेससुद्धा मिळतात. आणि दुसरी गोष्ट, इथे थोडीशी सॅटर्डे संडेला जरा गर्दी असू शकते. तर तुम्ही जर वीकडेजमध्ये आलात तर जास्त बेटर राहील, म्हणजे तुम्हाला दर्शन व्यवस्थित घेता येईल किंवा ते टाईम स्पेंड करता येईल. सॅटर्डे संडे पण तुम्ही येऊ शकता, पण थोडीशी तुम्हाला इथे गर्दी भेटू शकते, कारण आता हे फेमस टुरिस्ट प्लेस झालेलं आहे इथलं, त्यामुळे. जसं का आता प्रमोदने तुम्हाला आता दाखवलं प्रति बालाजी, तिथून आता आपण निघालोय पुढे सासवडला. सासवड हे तुम्हाला जसं माहीत आहे, इट्स अन हिस्टॉरिकल प्लेस. बघूया आता सासवडमध्ये आपल्याला काय काय एक्सप्लोअर करायला भेटतंय हे तुम्हाला कळेलच. सो स्टे ट्यून. आणि आता आपण सासवडमध्ये आलेलो आहोत, एंटर केलं आहे. आणि सासवडमध्ये आल्यानंतर जे पहिलं प्लेस आपण बघणार आहोत ते आहे संगमेश्वर मंदिर. बघूया आपण पुढे आता इन्फॉर्मेशन. मुंबईपासून जेव्हा आपण सॅटर्डे संडेसाठी काही डेस्टिनेशन शोधत असतो, जसं की तुम्हाला माहिती आहे आपल्या चॅनलचं नाव आहे एक्सप्लोर विथ इंडियन ट्रायो. तर आम्ही हेच दाखवायचा प्रयत्न करत आहोत सगळ्या आपल्या सबस्क्रायबर्सला आणि जे व्ह्युअर्स आहेत त्यांना, की सॅटर्डे संडेचा वेळ आपण कशाप्रकारे नवीन जागा बघण्यात, एक्सप्लोर करण्यात आणि आपल्या महाराष्ट्रातील काही गोष्टी ज्या आहेत इम्पॉर्टंट, ज्या बऱ्याच लोकांना माहिती नाही आहेत प्लेसेस, ते कसे आपण पोचू शकतो आणि काय तिथलं महत्त्व हे दाखवण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. आणि तोच प्रयत्न करत करत आमची ट्रिप आता येऊन पोचली आहे महाराष्ट्रातील एक महत्त्वपूर्ण असं शहर म्हणजे सासवड. आणि
आणि सासवडला खूप सारी हिस्टॉरिकल इम्पॉर्टन्स आहे आणि त्यासाठीच आपण एक्सप्लोअर करणार आहोत सासवड. तर जे कोणी पुण्याजवळील लोक आहेत किंवा मुंबईमध्ये राहतात त्यांच्यासाठी एक बेस्ट प्लेस आहे. 2 डेजचा तुम्ही प्लॅन करून ही सगळी मंदिरं इथली कवर करू शकता तुम्ही. त्यापैकीच पहिलं हे मंदिर आहे संगमेश्वर मंदिर सासवडचं. आता आपण एक्सप्लोअर करूया. आणि एक रिक्वेस्ट आहे सगळ्यांना की जर आपले व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटत असतील आणि आवडत असतील तर डेफिनेटली व्हिडिओ बघून झाल्यावर एक लाईकचं बटन आहे ते प्रेस करा खाली. आणि जे कोणी असे फिरणारे किंवा टुरिस्ट लोक आहेत तुमच्या फॅमिलीमध्ये त्यांना डेफिनेटली हा व्हिडिओ शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा. बघा आता आपण जसं की तुम्हाला आम्ही सांगितलं आपण आलो आहे सासवडमध्ये आणि सगळ्यात पहिला प्लेस आपण आलो आहे श्री संगमेश्वर मंदिर. आता आपण तिथे वरती जाणार आहे. हे जे किनारपासून पुढे सासवड लागतं तिथे आहे. हे पहिलं स्पॉट आपण कवर करतो आहे. खूप छान आहे इथलं. तुम्ही बाहेर एन्व्हायरमेंट बघाल बाजूचं पण खूप मस्त आहे आणि इथलं फेमस आहे हे सासवडमधलं. चला आता पुढे दाखवूया काय आहे तर बघा आता आपण मंदिरात एंटर करत आहोत. तर संगमेश्वर मंदिराची खासियत अशी आहे की सासवड येथील करा आणि चरणावती नदीच्या संगमावर वसलेलं हे मंदिर आहे आणि अतिशय प्राचीन काळातलं हे मंदिर आहे. जसं की यादवकालीन आपण म्हणू शकतो. आणि हे मंदिर एकदम सासवड बस स्थानकापासून फक्त 10 मिनिट्सच्या अंतरावर आहे आणि ह्याचं बांधकाम हे भव्य दगडी बांधकाम आहे तुम्ही बघू शकता. आणि दुसरी गोष्ट दगडी घाट, नंदीगृह आणि सभामंडप अशा प्रकारे बांधलेलं हे मंदिर आहे. बघू शकता नंदीची सुंदर अशी मूर्ती आहे आणि कोरीव काम बघू शकता तुम्ही मंदिरावर केलेलं सुंदर एकदम. आणि हे मंदिर यादव काळात बांधलेलं असून नंतर पेशवे काळात त्याचा जीर्णोद्धार झाला असावा असं मानलं जातं आहे. त्यानंतर दुसरी गोष्ट तुम्ही बघता तर मंदिराच्या भिंतींवर सुंदर नक्षीकाम केले. पौराणिक कथेनुसार ब्रह्मदेवाने करा नदीच्या काठीवर अनेक ठिकाणी शिवलिंगांची स्थापना केली होती आणि त्यापैकी हे एक महत्त्वाचं स्थान आहे. आणि जसं की तुम्हाला माहिती आहे सासवड पुण्यापासून फक्त 30 ते 34 किलोमीटर अंतरावर आहे. म्हणजे एक साधारण 45 मिनिट्स ते 1 तास लागू शकतो इथे पोचायला. आणि सासवडला एक हिस्टॉरिकल इतिहास आहे आणि त्या इतिहास लाभलेलं हे मंदिर अतिशय सुंदर मंदिर आहे. जेव्हा आम्ही आज एंटर केलं मंदिरामध्ये एकदम पॉझिटिव्ह वाईब्स आम्हाला इथे भेटल्या आणि खूपच प्रसन्न वाटलं, शांत. आणि खूपच महत्त्व आहे याचं शंकराचं आपला भोलेनाथांचं महत्त्व इथे खूप मोठं आहे. तुम्ही पण या आणि इथल्या पॉझिटिव्ह वाईब्स डेफिनेटली घ्या. बघा बघू शकता सुंदर असं शिवलिंग, खूपच शांतता आणि एकदम डायरेक्ट आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात किंवा प्राचीन काळात गेल्यासारखं वाटतं मंदिर बघितल्यानंतर. तर सासवडमध्ये येऊन या मंदिराला तुम्ही नक्कीच भेट द्या. खूपच सुंदर मंदिर आहे. मंदिराची नक्षी वगैरे तुम्ही बघू शकता. इतकी छान कोरली आहे त्याला, इतकं सुंदर आहे. हे असं खूप रेअर आपल्याला बघायला भेटतं. मस्त एकदम आणि इतकं थंड आहे खाली. पुरातन काळातील मंदिर आहे हे, सुंदर एकदम. आतमध्ये आले की थंड वाटतं. आणि हे बघू शकता मंदिराच्या बाहेरचा परिसर बघू शकता तुम्ही छानपैकी. बाहेर पण त्यांनी सुंदर असं दगडी काम आणि नक्षीकाम दिसत आहे. आणि या बाहेरच्या परिसरात तुम्ही फॅमिलीबरोबर तुमच्या
फ्रेंड्सबरोबर छान फोटोशूट करू शकता मस्त. आणि आता आपण निघाला आहोत आपल्या पुढच्या डेस्टिनेशनकडे. सासवडमधीलच एक दुसरं असंच ऐतिहासिक वारसा लाभलेलं मंदिर बघायला. तर स्टे ट्यून, पुढचा व्हिडिओ बघा नक्कीच, डेफिनेटली. चला. हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आणि याची इन्फॉर्मेशन आवडली असेल तर नक्कीच ह्या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या फॅमिली फ्रेंड्सला शेअर करा.